नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आता रेशनसाठी ई-केवायसी करावी लागणार आहे। काही रेशन धारकांचे रेशन बंद सुद्धा होणार आहे। नक्की काय अपडेट आहे, नक्की तुम्हाला काय काम करायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात। तर त्यासाठी व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता, रेशनसाठी आता ई-केवायसी करावी लागणार आहे, कारण बनावट ग्राहकांना बसणार चाप। कार्ड धारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आपली केवायसी करावी लागणार आहे। आता तुम्ही म्हणाल रेशनसाठी आता केवायसी करायची काय गरज आहे? तर तुम्ही या अगोदर केवायसी कशासाठी? तर केवायसी तुम्ही बँकेमध्ये ऐकली असेल, पीएम किसानची केवायसी ऐकली असेल, भरपूर ठिकाणी तुम्ही केवायसी ऐकली असेल। आता रेशनसाठी सुद्धा केवायसी आली आहे। आता ही केवायसी का करायची या संदर्भात सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे। त्यातून बनावट तसेच मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल असा राज्य सरकारचा दावा आहे। ई-केवायसी करताना कार्ड धारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदारांकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे। दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांचे ई-केवायसी युद्धपातळीवर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत। मात्र धान्याचे वितरण करायचे की ई-केवायसी असा प्रश्न दुकानदारांकडून विचारला जात आहे। राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी आता सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे। त्यामुळे एका कार्डावरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदाराकडे जाऊन ई-केवायसी करावे लागणार आहे। त्यासाठी अद्ययावत असलेले आधार आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन 4G ई-पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसी करता येणार आहे। मात्र एखाद्या ग्राहकाचे 10 वर्षापूर्वीचे आधार कार्ड असल्यास ई-केवायसी करण्यापूर्वी हे आधार अपडेट करावे लागणार आहे। त्यानंतरच रेशनचे ई-केवायसी हे करता येणार आहे। जर तुम्ही 10 वर्ष जर तुमचे आधार कार्ड काढून झाले असेल आणि तुम्ही अपडेट केले नसेल तर तुम्ही हे आधार कार्ड अपडेट करून घ्या, त्यानंतरच तुमची ही केवायसी होणार आहे। तर अशा पद्धतीने ही नवीन अपडेट आहे। तुम्हाला केवायसी करायची असेल तर रेशन धान्य दुकानावर जावे लागणार। याची ऑनलाईन प्रोसेस अजून आलेली नाही। ऑनलाईन जर प्रोसेस आली तर आपल्याला कळवण्यात येईल। तर मित्रांनो महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।